नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। शहरात बुधवारी झालेला मुसळधार पाऊस आणि आलेलं पाणी यामुळे त्या दिवशी सायंकाळी कात्रज लेक टाउन येथून एक युवक वाहून गेल्याची नोंद अग्निशमन दल नियंत्रण कक्षात सायंकाळी 6च्या सुमारास झाली होती। त्यानुसार त्याचवेळी अग्निशमन दलाकडून प्रथम गंगाधाम अग्निशमन केंद्र येथून वाहन पाठवत शोध घेण्यात आला होता, परंतु धरण क्षेत्रातून वाढता विसर्ग आणि पाण्याचा प्रवाह पाहता अनेक अडचणी येत होत्या। त्यामुळे त्या दिवशी शोध घेऊन ही युवक सापडला नाही। दुसऱ्या दिवशी दलानं गांभीर्य ओळखून गंगाधाम आणि कात्रज अग्निशमन वाहन, लेक टाउन आणि जनता अग्निशमन वाहन शंकर महाराज मठाजवळ, स्वामी विवेकानंद पुतळा आणि आज कसबा येथील वाहन मनपाजवळील नदी पात्र येथे रश्शी, गळ, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग याचा वापर करत युद्ध पातळीवर शोधकार्य करत होते। त्याचवेळी आज सकाळी 10 वाजता मनपा भवनालगत असलेल्या डेंगळे पुलाखाली एक मृतदेह पाण्यात आढळून येताच अग्निशमन दलाचे जवान यांनी जीवरक्षक राजू काची यांच्या मदतीने सदर युवकाचा मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय। सदर घटनेमध्ये अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकारी सुभाष जाधव, प्रदीप खेडेकर, सुनील नाईकनवरे, कमलेश चौधरी आणि सुमारे 20च्या आसपास जवान यांनी सहभाग घेतला। तसेच या घटनेत पोलीस विभाग, जीवरक्षक, ड्रेनेज विभाग यांचं सहकार्यही लाभलं। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।